आज दिल्लीमध्ये मोदींच्या उपस्थितीमध्ये एनडीए शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार। अगवणे कुटुंबाच्या घरातून एक पिस्तूल आणि एक बेबले कंपनीचं रिव्हॉल्व्हर जप्त, तसंच फोर्ड एंडेवर गाडी आणि वैष्णवीच्या कुटुंबानं दिलेली चांदीची भांडी ही पोलिसांकडून जप्त। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली कसबटे कुटुंबियांची भेट। वैष्णवीच्या आईवडिलांशी उपमुख्यमंत्री शिंदेंची चर्चा। मंत्री पंकजा मुंडेंनी घेतली वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट। वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणावर कसबटे कुटुंबियांशी चर्चा। वैष्णवीवर अन्याय करणाऱ्यांना कडक शिक्षा होईल, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मयुरी जगतापच्या आईकडून महिला आयोगाकडे 7 महिन्यांपूर्वीच तक्रार। नोव्हेंबर 2024 मध्ये लिहिलेल्या पत्रावर कारवाई नाही। मयुरी प्रकरणामध्ये राज्य महिला आयोग गोत्यात। वैष्णवी प्रकरणामध्ये सहभाग आढळल्यास कारवाई करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची सुपेकरांना सक्त ताकीद। रुपाली ठोंबरे पाटील यांची माहिती। ऑडिओ क्लिप ऐकवत अंजली दमानी यांचे सुपेकरांवर गंभीर आरोप, तर ऑडिओ क्लिप बनावट। आयजी सुपेकरांनी सर्व आरोप फेटाळले। 2 वर्षांपूर्वीही वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघड। 27 नोव्हेंबर 2023 रोजी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न। कसबटे कुटुंबियांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 5 पथकं रवाना। निलेश चव्हाणला लवकरच ताब्यात घेण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न। साताऱ्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। सत्यजित पाटणकर भाजपच्या वाटेवर। सोमवारच्या बैठकीमध्ये भाजपबाबत प्रवेशाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली सरन्यायाधीश भूषण गवई यांची भेट। फडणवीसांकडून विधिमंडळातील सर्वपक्षीय सत्कारासाठी सरन्यायाधीशांना निमंत्रण। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वेवर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। राज्यभरात